महाराष्ट्रातून कुठलीही कंपनी गुजरातमध्ये गेलेली नाही। स्वतः रिन्यू एनर्जी कंपनीनेच आपण नागपूर इथे उत्पादन करत असल्याचा निर्वाळा दिला आहे। त्यामुळे विरोधकांनी खोट्या बातमीच्या आधारे राज्याची बदनामी करणं थांबवावं असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। आमच्या सरकारने जे वचन दिलं आहे ते उद्योग महाराष्ट्रात उभारणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला गेल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता। त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं। विरोधी पक्ष नेत्यांनी नेहमी अभ्यास करून बोललं पाहिजे। कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं, माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे। आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं, कारण जी कंपनी बाहेर गेली त्यांनी सांगितलं त्या कंपनीने खुलासा केलाय की आम्ही कुठेही बाहेर गेलो ना, गुजरातमध्ये आमचा एक्झिस्टिंग प्लांट आहे आणि महाराष्ट्रात ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या तर आम्ही पूर्ण करतोच आहेत, पण ॲडिशनल देखील गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात करतो आहोत हे रिन्यू कंपनीने स्वतः या ठिकाणी सांगितलेलं आहे। मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील। पत्रकारांनीही अशा बातम्या देताना खात्री करून घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला।